वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। सर्वांना नमस्कार। व्यासांना नमस्कार केलाय, शारदा मातेला नमस्कार, मातापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व श्रोतृवृंद ज्यांच्या हृदयामध्ये परमेश्वराने निवास केलेला आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते। 7वा अध्याय आपण मागच्या वेळेस संपवला होता। आता 8व्या अध्यायाला सुरुवात करायची आहे, तर त्याआधी थोडेसे 8व्या अध्यायाचे श्लोक म्हणते आणि नंतर आपण सुरुवात करूया। ओम श्री परमात्मने नमः। अथ अष्टमोऽध्यायः। अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः। श्रीभगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर अन्तकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम् तन्तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयम्। अशा प्रकारे हा 8वा अध्याय आहे, तो आपल्याला सुरू करायचा आहे। त्याच्या आधी 7व्या अध्यायामध्ये आपण काय काय बघितलं? भगवंताचं ऐश्वर्य बघितलं। ज्ञान विज्ञान योग असं 7व्या अध्यायाचं नाव होतं। ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, हे सगळं भगवंतानी त्या अध्यायात आपल्याला उलगडून दाखवलं। मग त्याच्याबरोबरच पराप्रकृती म्हणजे काय, अपराप्रकृती म्हणजे काय, हे सगळं आपण पाहिलं। आणि आपण नेमके कोण आहोत, याच्यामध्ये आपलं स्वरूप काय आहे, अपराप्रकृतीचे जे व्यक्त स्वरूप आहे त्याच्यामागे पराप्रकृतीचा अव्यक्तपणा कसा आहे, याची जाणीव भगवंतानी अर्जुनाला 7व्या अध्यायात करून दिली आणि याचा आढावा आपण घेतला। 6व्यापर्यंत सगळा जो मार्ग भगवंतानी सांगितला होता तो कसा होता, तू कसे असावेस, म्हणजे जीव मात्रांनी कसं असावं। मग त्याच्यामध्ये आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहिली, कर्मयोग्याची लक्षणं पाहिली, योगी बघितला, मुनी बघितला। मग म्हणजे काय की मनुष्याकडे कुठले गुण असावेत हे आपण 6 अध्यायापर्यंत पाहिलं। मग त्याच्यानंतर भगवंतांनी स्वतःचं ऐश्वर्य प्रगट करायला सुरुवात केली 7व्या अध्यायापासून, की मी कुठे आहे, कसा आहे, आणि ते आपलं वैभव प्रगट करत असताना त्याला भक्तीची जोड दिलेली आहे। म्हणून 7व्या अध्यायापासून थोडा थोडा भक्तियोग सुरू झाला असं आपण म्हटलं होतं। आणि मग इथे अर्जुनाचं कौतुक करावं असं वाटतं की अर्जुनाने प्रश्न विचारले, अर्जुन जिज्ञासू होता म्हणून हा 8वा अध्याय झालेला आहे खरं तर। नाहीतर 7व्या अध्यायामध्ये कसं विभूती सांगायला सुरुवात केली होती आणि भक्तीची जोड, भक्ती कशी असावी, आपण 4 प्रकारचे भक्तही पाहिले होते। अर्थार्थी आहे, जिज्ञासू आहे, ज्ञानी भक्त आहे, आणि मग पुढे तोच धागा घेऊन 9व्या अध्यायापर्यंत आरामात जाता आलं असतं भगवंताला। परंतु हा जो जिज्ञासू आहे अर्जुन, त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत भगवंताला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी म्हणून हा 8वा अध्याय झालेला आहे मध्येच। ह्याच्यामध्ये थोडासा वेगळा विषय येतो 8व्या अध्यायामध्ये। तर त्यांनी असं इथे म्हटलंय की तर्कशुद्ध क्रम खरं तर ठरला असता 7व्या अध्यायातून 9व्या अध्यायात गेले असते तर,
परंतु काय झालं की समोरचा श्रोता मोठा विचक्षण आहे, म्हणजे अर्जुन. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाचं कौतुक करताना ते म्हणतात की पाठी सप्तमीची प्रश्नसिद्धी, बोलोनी प्रयाणसिद्धी, एवं ते सकळ वाक्यावधी अष्टमाध्यायी. नंतर 7व्या अध्यायात शेवटी सांगितल्या 7 वाक्यांसंबंधी, जे 7 वाक्य भगवंतांनी सांगितले. म्हणजे 7व्या अध्यायातले जे शेवटचे 2 श्लोक आहेत, कुठले बरं, 29 आणि 30, जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य तंतीये ते ब्रह्म तद्विदु कृष्णम अध्यात्मम कर्म चाखिलम साधिभूतादिदैवं मां साधियज्ञांचे ये विदुः प्रयाणकाले पिचमाम ते विदुर्युक्त चेतसः. हे 2 श्लोक जेव्हा अर्जुनाने ऐकले तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले आणि त्याने ते भगवंताला विचारले. म्हणजे अर्जुन हा कसा आहे, जिज्ञासू आहे, विचक्षण श्रोता आहे आणि तो तैलबुद्धीचा आहे. तैलबुद्धीचा म्हणजे काय की तेलाचा एखादा थेंब जर पाण्यावर पडला तर कसा पटकन पसरतो सगळीकडे, तसं याची बुद्धिमत्ता आहे. आणि तो असा जो शिष्य असतो तो जे जे गुरु सांगेल ते क्षणार्धात धारण करतो आणि नुसते ग्रहण करत तो असं नाही, तर मनात आलेल्या सर्व आशंका गुरूंना विचारतो आणि त्याची तो फेड करून घेतो, त्याचं समाधान करून घेतो गुरूंना विचारून. म्हणजे तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः आहे ना. 4थ्या अध्यायामध्ये शिष्य कसा असावा, गुरूंना कशा प्रकारे प्रश्न विचारावे ते झालेलंच आहे आपलं. तसा हा अर्जुन होता. आणि मग अर्जुनाने भगवंताला 7 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे अशी ह्या 8व्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतंच किं प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते. म्हणजे अर्जुन विचारतोय की भगवंता, आपण जे वर्णन केलं ब्रह्म, ते ब्रह्म काय आहे, किं तद्ब्रह्म, ब्रह्म म्हणजे काय, किं अध्यात्मम, अध्यात्म म्हणजे काय, किं कर्म, कर्म म्हणजे काय ते मला तुम्ही सांगा. अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अधियज्ञ कथं कोत्र, अधियज्ञ म्हणजे काय, हे सगळ्याचे अर्थ तुम्ही मला सांगा. अधिभूत म्हणजे काय, अधिदैव कशाला म्हणतात, आणि हे मधुसूदना येथे अधियज्ञ कोण आहे, आणि तो या देही कसा आहे, आणि युक्तचित्त असलेल्या पुरुषाकडून अंतकाळी तुम्ही कसे जाणले जाता. प्रयाणकाळी होता ना, प्रयाणकालेच कथम ज्ञेयोसी नियतात्मभिः, की प्रयाणकाळी भगवंता तुला कसं जाणायचं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला सांगा. असं अर्जुन पहा, जो हे जे 2 श्लोक आहेत त्याच्यामध्ये अर्जुनाने विचारलेले प्रश्नच आहेत. आणि मग नंतर भगवंतांनी उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. श्री भगवान उवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्म संज्ञितः. ब्रह्म म्हणजे काय, अक्षरं ब्रह्म, पहिल्यांदाच सांगितलं की ज्याचा क्षर होत नाही, ज्याचा नाश होत नाही, असं जे अविनाशी तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. परमात्मा ब्रह्म आहे. आणि आपलं स्वरूप म्हणजे जीवाचं स्वरूप जे आहे, अर्थात जीवात्मा, त्याला अध्यात्म असं म्हणतात. आणि त्या भूतांच्या भावांना उत्पन्न करणारा शास्त्रविहित यज्ञ, दान, होम यांच्या निमित्ताने द्रव्याधिकांचा जो त्याग, त्याला कर्म असं नाव आहे. म्हणजे आपण कर्म म्हणजे साधारणपणे कसं म्हणतो की आपण जे काही काम केलं त्याला आपण कर्म म्हणतो, पण यांनी कर्म या शब्दाची व्याख्या किती छान केली आहे की भूतांच्या भावांना उत्पन्न करणारा शास्त्रविहित यज्ञ, दान, होम यांच्या निमित्ताने द्रव्याधिकांचा जो त्याग केला जातो त्याला कर्म असं म्हणतात. अक्षरम ब्रह्म परमम, पहिल्या प्रश्नाचे उत्तर दिले की अक्षर हेच ब्रह्म आहे. क्षराच्या उलट अक्षर आहे. क्षर म्हणजे काय, ज्याचा नाश होतो, आणि अक्षर म्हणजे काय, ज्याचा नाश होत नाही, ते अविनाशी तत्व म्हणजे अक्षर. आणि यालाच पराभक्ती म्हणतात, जे मागच्या अध्यायात बघितलं, परा आणि अपरा.
पराज्ञान यालाच म्हणायचे. जिथे द्वंद्व आहे, जिथे सहन करण्याची ताकद नाही, तिथे भौतिकता आहे. म्हणजे आपलं हे जग द्वंद्वानी भरलेलं आहे असं आपण म्हणतो. चांगलं वाईट, सुख दुःख, गरम शीत किंवा हे सगळ्या गोष्टी म्हणजे द्वंद्व. आणि मान अपमान, सुख दुःख ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे द्वंद्वात्मक असतात. आणि जिथे निर्द्वंद्वावस्था असते, जिथे हे समान होऊन जातं, सुख दुःखे समे कृत्वा, त्याप्रमाणे तर तिथे हे ब्रह्म असतं. त्याला अक्षर ब्रह्म असं म्हणतात. आणि हे अक्षर ब्रह्म कसं आहे? निर्गुण आहे, निराकार आहे. आणि म्हणून त्याच्याकडे अर्जुनाला जायचे आहे, याचा निर्देश भगवंतांनी इथे केलेला आहे. आणि म्हणून त्याला समजावून सांगितलं आहे की तुझी वाटचाल कुठे झाली पाहिजे, तर त्या अक्षर निर्गुण निराकार अशा ब्रह्माकडे झाली पाहिजे. मग हे ब्रह्म कसं आहे? ते स्वयंभू आहे, त्याला निर्माण करावं लागत नाही. मग त्याला अक्षर ब्रह्म का म्हणायचं? तर त्यांनी असं सांगितलं आहे की जसा तानपुऱ्याला म्हणे षड्ज लावला. आता जे संगीतातले ज्ञानी असतील त्यांना समजेल हे, की तानपुऱ्याला जर षड्ज लावला की गंधार आपोआप निर्माण होतो. तो वेगळा लावावा लागत नाही, तो आपोआप बोलायला लागतो तानपुरा. आणि तानपुरा आपण लावला आणि त्याचा खर्ज अत्यंत सुरेल जर मिळवला तर गंधार निर्माण होतो. आणि म्हणून कंठात षड्जापेक्षा गंधार असावा असं म्हणतात, कारण गंधार हा स्वयंभू आहे. त्यांनी सांगितलं लता मंगेशकरांच्या गळ्यामध्ये गंधार होता म्हणे. आणि म्हणून वर्षानुवर्ष गाऊनही स्वर जरासुद्धा इकडे तिकडे होत नव्हता त्यांचा. इतकी सुरेलता त्या गंधारामुळे प्राप्त झाली आहे. याला शास्त्राचा आधार आहे, काहीतरी शास्त्राची बैठक आहे. आणि ओंकार हा स्वयंभू आहे. ओंकार हा असाच आहे, नाद. अद्याक्षर म्हटलेलं आहे ह्याला. प्रथम निर्माण झालं तो नाद निर्माण झाला. नाद ब्रह्म पण त्याला म्हणतात. म्हणून ब्रह्म हे अविनाशी आहे, अविकृत अविनाशी आहे, अक्षर आहे आणि निरुपाधिक आहे. हे झालं सगळं ब्रह्माचं वर्णन. अक्षरम ब्रह्म परमम. आता स्वभावोध्यात्ममुच्यते या सगळ्याचा अर्थच अर्जुनाने विचारला आहे आणि भगवंतानी सांगितलेला आहे. स्वभाव म्हणजे काय? तर आपण म्हणतो तो स्वभाव वेगळा. स्वचा भाव इथे आलेला आहे. ब्रह्मभाव तो कसा असतो? तर हा स्वरूप आहे, स्वतःचं रूप म्हणजे आत्मा, आत्मतत्व. आणि स्वभाव हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एक असतो वर्णगत स्वभाव, दुसरा असतो उत्पादित स्वभाव आणि तिसरा असतो ज्ञानी स्वभाव. असे 3 प्रकारचे स्वभाव असतात. ज्ञानी स्वभावापर्यंत पोहोचणे हे मोठे जिकिरीचे आणि अवघड काम असते. पण तिथपर्यंत मानवाची वाटचाल झाली पाहिजे असा गीतेचा उद्देश आहे. म्हणून हे 3 प्रकारचे स्वभाव त्यांनी सांगितलेले आहेत. नीट लक्ष देऊन ऐका. आम्ही जेव्हा प्रथम गीता शिकले तेव्हा अनघाताईंनी सुद्धा आम्हाला हे 3 प्रकारचे स्वभाव असे सांगितले होते आणि ते इतके लक्षात राहिले होते ना, तेच इथे वाचायला मिळालं की मग जास्त आनंद होतो. पहिला आहे वर्णगत स्वभाव. वर्णगत स्वभाव जो असतो तो जन्मजात तुम्हाला मिळालेला असतो, तो प्रगट करावा लागत नाही. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात ना, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, की जे आतमध्ये असेल ते आपोआपच प्रगट होतं. मग तो तुमचा स्वभाव आहे. म्हणजे आता ज्या वर्णात आपल्याला जन्म मिळाला किंवा जे आईवडील आपल्याला मिळाले त्यांच्याकडून आपल्याकडे काही संस्कार येत असतात. तर भगवंतांनी सांगितले त्यावेळी वर्णव्यवस्था होती, म्हणून मग वर्ण त्याला वर्णगत स्वभाव असं म्हटलं आहे. आणि जाती स्वभाव आता आपण आता वेगवेगळ्या जाती आपण मानतो, आता काही वर्ण राहिले नाही एवढे. मग जातीप्रमाणे तो माणूस वागत असतो. म्हणजे जो जीव जन्माला येतो त्याच्या घराण्याचे काही संस्कार त्याच्यावर झालेले असतात, आईवडिलांचे काही गुण त्याच्याकडे आलेले असतात. तर त्या सगळ्याला काय म्हणायचं? वर्णगत स्वभाव. हा वर्णगत स्वभाव कसा असतो? साधारणतः विकृतीकडे जाणारा असतो हा स्वभाव. प्रकृतीकडून विकृतीकडे जाणे फार सोपे असते, प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाणे फार अवघड आहे. मग त्यातच खरा पुरुषार्थ आहे. म्हणजे एखादी वाईट गोष्ट माणूस पटकन घेतो, पण चांगल्या गोष्टीसाठी मात्र त्याला प्रयत्न करावे लागतात.
आता सकाळी उठायचं आहे, नियमित वेळेत उठायचं आहे, नियमित वेळेत आंघोळ करायची आहे, मला देवाची पूजा करायची आहे, मला काही स्तोत्र म्हणायचे आहेत. आता हे कसं मला बळजबरीने करावं लागतं आणि त्याचं वळण मला स्वतःला लावावं लागतं. पण त्याला म्हटलेलं आहे संस्कृती. आणि विकृतीकडे जाणं म्हणजे काय? कधीही उठणं, कधीही झोपणं, कधीही आंघोळ करणं, कधीही पूजा केली तर केली, नाही तर नाही. म्हणजे अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या संस्कृतीकडून विकृतीकडे जाणाऱ्या असतात. आणि मग गीता सांगायचं प्रयोजनच हे आहे. त्यांनी सांगितलं आहे की पुरुषार्थाकडे झेपला पाहिजे. प्रत्येक माणसाची आत्मोन्नती व्हावी, त्यांनी पुरुषार्थाकडे जावं, संस्कृतीकडे जावं. आणि वर्णगत स्वभाव विकृत आहे म्हणजे जन्मना जायते शूद्रः म्हटलेले आहे ना. आणि संस्कारात द्विज उच्यते, की सुरुवातीला जन्मतो माणूस तो कसा आहे? शूद्र म्हणूनच जन्म घेतो तो. त्याला तेव्हा काहीच ज्ञान नसतं, काहीही नसतं. पण नंतर हळूहळू चांगल्या गोष्टी संस्काराने त्याला मिळत जातात आणि मग तो द्विज होतो. म्हणजे काय? ब्राह्मण होतो. पूर्वी आपल्याकडे सांगितले जायचं ना की जन्मतः तो शूद्र आहे, पण त्याच्यावर संस्कार झाले, अध्ययन झाले की मग संस्कारात द्विज उच्यते. आत्मज्ञान ज्याला झाले त्याला विप्र म्हटलेले आहे. फार सुंदर सांगितलंय त्यांनी. इथे वर्णगत स्वभाव याचा अर्थ असा की जन्मजात स्वभाव घेऊन तुम्ही जन्माला आलात. तो स्वभाव सामान्यतः माणसाला ओलांडायला अवघड जातं. काही काही अगदी काय जन्मताच मिळालेल्या सवयी असतात, गोष्टी असतात, संस्कार असतात. परंपरेने आईवडिलांचे सद्गुणही येतात मुलामध्ये, दुर्गुणही येतात, दोन्ही येतं. आणि मग काही पिढ्यांचे संस्कार त्याच्या रक्तातूनच त्याच्यात आलेले असतात. DNA काय म्हणतो ना आपण, तसं ते पिढीजात आलेले असतात त्याच्याकडे. आणि मग ते एका क्षणात काही बदलले जात नाही. आधी होता वाघ्या, त्याचा झाला पाग्या, त्याचा मूळ स्वभाव जाईना, त्याचे एळकोट राहीना. मूळ स्वभाव कधी जात नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तुका झाला पांडुरंग, हे फार अवघड आहे. हे फक्त तुकाराम महाराजांच्या बाबतीतच घडलं, सगळ्यांच्या बाबतीत काही असं घडत नाही. पण त्याचा भजनाचा स्वभाव काही जात नाही, कारण तुकाराम महाराज तसे होते, त्यांचा वर्णगत स्वभावच होता तो. म्हणून मग त्यांनी ह्या वर्णगत स्वभावाचा असं याच्यासाठी एक गोष्ट पण मागे सांगितली होती मला वाटतं, बिरबल आणि अकबर आणि बिरबलाची, की जन्मजात स्वभाव कसा असतो. एकदा म्हणे अकबर आणि बिरबल बादशाह दोघंजणं बसलेले असतात गप्पा मारत, आणि बिरबल नेहमी त्याच्यावर कुरघोडी करायचा. आता अकबराला एकदा वाटतं की आपण ना आता काहीतरी या बिरबलाला धडा शिकवू. म्हणून मग अकबर बादशाह काय करतो, त्याच्या काही सेवकांच्या द्वारे काही मांजरांना शिक्षण देतो की अंधारामध्ये ती मांजरं अशी ओळीनी 5-6 मांजरं उभी करतो आणि त्यांच्यावर मेणबत्ती ठेवतो आणि ती मांजरं अगदी शांतपणे उभी राहतात आणि त्या मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये हा अकबर बादशाह जेवण करतो. तर एकदा त्यांनी बिरबलाला सांगितलं की म्हणे तुला माहिती आहे का मी कसं भोजन करतो, एकदा ये माझ्या पंक्तीला तू. म्हणे ती मांजरं हलत सुद्धा नाही म्हणे जागची, असं मी भोजन करतो म्हणे त्या प्रकाशामध्ये दिव्याच्या. बिरबल काय समजायचं ते समजून जातात, कारण बिरबल हुशारच असतो एकदम. बिरबल म्हणतो ठीक आहे, असं करता का तुम्ही भोजन? बरं बरं, मग येईल ना म्हणे मी तुमच्याकडे, का नाही येणार. आणि मग बिरबलाला त्या मांजरांचा मूळ स्वभाव माहिती असतो. तो काय करतो, मेलेला उंदीर आपल्या खिशामध्ये ठेवतो आणि येतो आणि मग बसतात जेवायला अकबर बादशाहसमोर. ती मांजरं अशी ओळीने उभी करतात, त्यांच्या पाठीवर ते दिवे लावतात आणि भोजनाला आता सुरुवात होणार. एवढ्यात बिरबल काय करतो, आपल्या खिशातून तो मेलेला उंदीर काढून त्या मांजरांपुढे टाकतो आणि त्या उंदराचा वास आल्याबरोबर ती मांजरं धावतात त्याला खायला. म्हणजे काय, मूळ स्वभाव जाईना, याच्यासाठी ही गोष्ट होती. असा हा असतो पहिला वर्णगत स्वभाव. स्वभावोध्यात्म मुच्यते, ते आपल्याला बघायचं आहे म्हणून स्वभाव बघतोय. मग असा वर्णगत स्वभाव झाला. दुसरा आहे उत्पादित स्वभाव. हा उत्पादित स्वभाव कसा असतो, हा जाणीवपूर्वक निर्माण करावा लागतो. म्हणजे विश्वामित्रांनी ज्ञानी स्वभाव जाणीवपूर्वक निर्माण केला होता. विश्वामित्र जो वर्णगत स्वभाव आहे त्याच्या अतीत होऊन जाणीवपूर्वक थोडे उंच होण्याचा जो प्रयत्न असतो त्याला उत्पादित स्वभाव म्हणतात.
विश्वामित्रांना ब्रह्मर्षी व्हायचं असतं ना, ते क्षत्रिय कुळात जन्मलेले असतात आणि त्यांना ब्रह्मर्षी व्हायचं असतं, म्हणून ते तपश्चर्या करतात आणि मग वसिष्ठांसारखे ते सुद्धा ब्रह्मर्षी होतात. तर म्हणून यांनी म्हटलंय की उत्पादित स्वभाव त्यांनी निर्माण केला होता. एक मामलेदाराची हकीकत सांगतात की मामलेदार म्हणे भयंकर शिव्या द्यायचा. तर कोणीतरी तक्रार केली आणि काय हो, तुमच्याबद्दल फार तक्रारी आहेत, फार शिव्या देता म्हणे तुम्ही. त्यावेळी तो मामलेदार म्हणाला, कोण म्हणतो मी शिव्या देतो, असं म्हणून 4-5 शिव्या हसडल्या त्यांनी. म्हणजे मूळ स्वभाव जाईना, त्याचा तो मूळ स्वभावच होता, त्यामुळे त्याला बदलणं काही शक्य नव्हतं. हा वर्णगत स्वभाव, त्यात काही बदल होणार नव्हता. मग उत्पादित स्वभाव जर निर्माण करायचा असेल तर त्याच्यासाठी आत्मज्ञानाची कास धरली पाहिजे, हरिनाम घेतले पाहिजे. जिथे हरिनामाने जिव्हा शुद्ध झाली तिथे शिव्या येणारच नाहीत ना. सतत जर नाम तुमच्या जिभेवर असेल, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, असं जर नाम आपल्या जिभेवर सतत असेल तर त्या जिभेने आपल्याला वाईट बोलावंसं असं मुळीच वाटणार नाही. जिथे परमेश्वराची स्थापना झाली तिथे अन्य कुकर्माला, कुसंगाला, अन्य वाईट मार्गाला जागाच राहणार नाही. मग तिथे सात्विक भाव, सत्कार्यच प्रस्थापित होणार, अन्य काही प्रस्थापितच होणार नाही. म्हणजे उत्पादित स्वभाव आणि भगवंताची कास भक्ती मार्गाने निर्माण करायची असते, ज्ञानमार्गाने निर्माण करायची असते. तो भाव निर्माण करायला कष्ट करावे लागतात, उत्पादित स्वभाव मिळवायला कष्ट करावे लागतात, सोपं नाही आहे ते. सिंह त्यांनी म्हटलंय की सिंह म्हणे आ करून बसलाय आणि या रे प्राण्यांनो माझ्या मुखात जा, आयते खाद्य मला मिळू दे, तर कुणीही येणार नाही. सिंहाला सुद्धा कष्ट करावे लागतात, धावावे लागते, प्रयत्नपूर्वक खाद्य मिळवावे लागते. तसा उत्पादित स्वभाव जाणीवेने निर्माण करावा लागतो, कष्टपूर्वक निर्माण करावा लागतो. अगदी संगणक शिकायचा असेल किंवा काहीतरी विज्ञानाचं मोठं ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर सगळ्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात. उत्पादित स्वभाव सर्व संतांनी निर्माण केला होता. आता इथे त्यांनी तुलसीदासांची गोष्ट सांगितली आहे की अरे अनेक संतांच्या अशा गोष्टी आहेत की पूर्वचरित्रामध्ये ते वेगळे होते, त्यांच्या पूर्व आयुष्यात ते वेगळे होते आणि नंतर काहीतरी असा प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडतो आणि मग त्याच्यानंतर त्यांच्याकडून साधना घडते आणि मग ते पुढे पुढे जातात, उत्पादित स्वभाव त्यांचा निर्माण होतो. तसं इथे यांनी तुलसीदासांचं उदाहरण दिलेलं आहे, छान आहे. की तुलसीदास होते, साधे गृहस्थ होते ते अगदी. म्हणजे रामचरित मानस ज्यांनी लिहिलं आहे ते तुलसीदास. आधी कसे होते बघा, चरित्र त्यांचं कसं आहे की पत्नी, त्यांचं लग्न झालं, त्यांच्या पत्नीवर त्यांचं खूप प्रेम होतं आणि एकदा काय झालं की त्यांची पत्नी माहेरी गेली. आता हे गृहस्थाश्रमी होते, पत्नीवर खूप प्रेम होतं आणि मग त्या पत्नीचा वियोग काही त्यांना सहन होईना की आता ती माहेरी गेलेली आहे, कधी येईल कधी येईल, मग आपणच तिला भेटायला जाऊ. आणि अचानक जायचं असं त्यांनी ठरवलं. मग अत्यंत सामान्य स्वभाव असणारे हे तुलसीदास, पत्नी ज्यावेळी माहेरी गेली त्यावेळी व्याकुळ झाला त्यांचा जीव आणि ते म्हणाले की आता मला पत्नीचे दर्शन व्हायलाच पाहिजे, काही झालं तरी मी तिला भेटायला जाणार. मग त्या दिवशी काय झालेलं असतं की खूप पाऊस पडलेला असतो, नदीला पूर आलेला असतो, अंधारी रात्र असते, तुफान सुटलेले असते, वादळी वारा घोंगावत होता, प्रचंड पाऊस हत्तीच्या सोंडांनी पडत होता. पण तुलसीदासांना काही राहवलं नाही की आता पाऊस थांबू दे मग मी जाईन, नाही, मला आत्ताच माझ्या पत्नीला भेटायला जायचं आहे. मग त्यांनी काय केलं म्हणे की नदीमध्ये उडी, म्हणजे नदीच्या पलीकडे तिचं गाव होतं, तिकडे ती राहत होती, नदीच्या अलीकडे हे राहत होते. मग त्या नदीमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं. त्यांना पोहायला येत होतं, पोहायला सुरुवात केली तर तिथे त्यांना लाकडी ओंडका दिसला एक. तर तो लाकडी ओंडक्याला म्हणजे ते खरं तर एक प्रेत होतं म्हणे नदीमध्ये पडलेलं आणि ते कडक झालेलं होतं. त्यांना त्याचा पण स्पर्श जाणवला नाही, त्या इतके व्याकुळ झालेले होते पत्नीला भेटायला जायला. त्या प्रेतालाच मिठी मारली, तिचाच आधार घेतला आणि नदी पार करून पलीकडे गेले. आपल्या पत्नीच्या माहेरी जाऊन पोचले आणि पाहतात तो काय, त्यांना असं दिसलं की पत्नीचा मुक्काम पहिल्या मजल्यावर होता आणि तिथून एक दोर खाली सोडलेला होता. आता खरं तर तो दोर नव्हता बरं का, तो मेलेला साप होता.
पण हे इतके त्या ह्याच्यामध्ये होते की काही झालं तरी मला पत्नीला भेटायचं आहे. तर त्यांना ते दोर म्हणजे काय तो दोर दिसला, तो जो मेलेला साप होता तो त्यांना दोर दिसला आणि ते त्या दोराला पकडून पटापट पटापट वरती गेले. आणि मध्यरात्री आपला पती असा हा वादळ वाऱ्यातून पावसातून कसा काय आला? तिला अतिशय आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, अहो आपण वर कसे आलात? या दाराला आतून कडी आहे. त्यावेळी ते म्हणाले, अगो मी तुझा संकेत ओळखला, तुला कळलं होतं वाटतं की मी येणार आहे म्हणून तू दोर सोडला होता. तिला आश्चर्य वाटलं. ती म्हणते, कुठला दोर? मी तर काही दोर वगैरे सोडलेला नाही. जाऊन पाहिलं तिने खिडकीतून वाकून, तर त्या पावसाच्या तडाख्याने घराच्या आश्रयाला आलेला तो काळा कभिन्न नाग होता आणि त्या नागाला धरून तुलसीदास वर गेले होते. आणि त्यांची पत्नी रत्नावली तिचं नाव. ती म्हणाली, हाड मास का देह हम तापय जितनी प्रीती. हा तर हाडा मांसाचा देह आहे, याच्यावर तुम्ही एवढं प्रेम करताय आणि त्याच्यावर आपली एवढी प्रीती. ती स्वाधी जो रामप्रती मिटी ही जाय भवभीती. काय सुंदर वचन ती बोलली. ती म्हणाली, अहो माझ्या हाडामासाच्या देहावर इतके प्रेम करता, त्यातले अर्धे प्रेम जरी त्याला रामाला दिलं ना तुम्ही, तर सगळा भवसागर तरून जाल. आणि साधी नदीच काय, सगळा भवसागर तरून जाल. हे ऐकले मात्र तुळशीदासांचे डोळेच उघडले. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये हा क्षण येणार होता की जिथे त्यांचा पूर्णपणे कायापालट होणार होता. आणि ती पत्नी त्यांची गुरु ठरली त्यावेळेस. आणि ती पत्नी म्हणाली, आयुष्यच पालटून गेलं त्या पत्नीच्या बोलण्यामुळे. आणि या ठिकाणी त्यांचा उत्पादित स्वभाव निर्माण झाला. वर्णगत स्वभाव होता तो गेला आणि उत्पादित स्वभाव त्यांना निर्माण करावा लागला. वर्णगत स्वभाव त्यांनी टाकून दिला, मानसोल्हास निर्माण केला. रामचरित मानस आहे ना त्यांचं. आणि शेवटी त्यांचा ज्ञानी स्वभाव होऊन गेला. ज्ञानी भक्तच झाले ते रामाचे. इतके ते भक्त झाले की सगळेजण म्हणायचे, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुवीर. म्हणजे असं घडलं म्हणे की चित्रकूटाच्या घाटावर सगळे संत गोळा झालेले होते आणि प्रत्येकाला उत्सुकता होती की आपण चंदन उगाळावं आणि आपलं जे आराध्य दैवत समोर उभं आहे त्याला तिलक करावा, अशी भूमिका अंतःकरणात जागली. आणि इथे उलटच झालं. इथे काय झालं, तुलसीदास चंदन उगाळतायत, तिथे प्रत्यक्ष रघुवीर प्रगट झाले आणि त्यांनी अनामिकेने तुलसीदासांनाच चंदन लावले. तिलक करे रघुवीर, तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुवीर, असं झालं म्हणे. असा हा उत्पादित स्वभाव असतो. एक झाला वर्णगत स्वभाव, एक झाला उत्पादित स्वभाव, तिसरा आहे ज्ञानी स्वभाव. स्वभावोध्यात्म उच्यते. स्वभाव म्हणजे काय, ब्रह्मभाव म्हणजे काय ते आपण बघतोय. ज्ञानी स्वभाव. आता वर्णगत स्वभावापासून ज्ञानी स्वभावाकडे जाता आले पाहिजे आणि ते कष्टसाध्य असले तरी प्रयत्नपूर्वक आत्मसात केले पाहिजे. ते काही सोपं नाही आहे. तो स्वभाव निर्माण केला पाहिजे. आणि म्हणून भगवंत असे म्हणतात की वर्णगत स्वभावापासून ज्ञानी स्वभावापर्यंत जाणे म्हणजे सहज स्थितीपर्यंत जाणे आणि त्यालाच अध्यात्म म्हणतात. स्वभावोध्यात्म मुच्यते. त्या स्वभावाला अध्यात्म असं म्हणतात. जसे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले, ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. अर्जुना, याप्रमाणे आपल्या सहज स्थितीने असणाऱ्या ब्रह्माचे जे अखंडत्व, त्या अखंडत्वासच अध्यात्म हे नाव आहे. ब्रह्माचे अखंडत्व म्हणजे अध्यात्म. संतांची जी सहज स्थिती आहे, सहज स्थिती म्हणजे संतांना माहिती असतं की मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, ती त्यांची सहज स्थिती असते, त्यालाच अध्यात्म म्हणतात. सहज स्थिती याचा अर्थ काय की आपल्या स्थितीने असणाऱ्या ब्रह्माचे जे अखंडत्व त्यालाच अध्यात्म म्हणतात. अद्वैताचा एकरस अनुभव हीच सहज स्थिती आणि तेच अध्यात्म. छान आहे. आणि त्याच्यानंतर जी होते ती होते मग ज्ञानोत्तर भक्ती.
ज्ञान मिळाल्यानंतर जी भक्ती केली जाते त्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. मग हे स्वरूप जर पाहायचे असेल तर प्रारंभी कष्ट करावे लागतात, पण भगवत कृपेने एक क्षण असा प्राप्त होतो की वेगळे स्वरूपानुसंधान करावेच लागत नाही, तिथे सहज स्थिती प्राप्तच झालेली असते. म्हणजे जसं तुलसीदासांचं उदाहरण सांगितलं की आधी त्यांच्या मनामध्ये भगवंताबद्दल प्रेम किंवा स्वतःबद्दल जिज्ञासा की मी कोण आहे, काय आहे, माझा जन्म कशासाठी झाला, हे काहीही विचार त्यांच्या मनात आधी यायचे नाही. आधी फक्त पत्नी, मी, माझा संसार एवढंच त्यांना माहिती होतं. आणि मग ज्या क्षणी त्या पत्नीने असं उद्गार काढले त्या क्षणी त्यांचा पूर्णपणे स्वभाव बदलून गेला आणि ते मग चराचरामध्ये परमेश्वर त्यांना दिसायला लागला आणि मग त्यांचा स्वभाव हा ज्ञानी स्वभाव बनला. ज्ञानोत्तर भक्ती यालाच म्हणतात. आणि मग ते कसं होतं म्हणतात की कशी ती सहज स्थिती होऊन जाते की एखादा मुलगा जेव्हा नव्याने सायकल शिकतो तर ती प्रक्रिया आधी कष्टसाध्य असते. कसे पायडल मारायचं, कसं करायचं, आधी पाय ठेवायचा एक, मग दुसरा हळूच उचलायचा, असं तो मुलगा पडतो, ठेचकाळतो, ब्रेक लावायचं पण त्याला सुरुवातीला कळत नाही, पायडल कसं मारावं ते कळत नाही, घाबरलेला असतो तो. पण नंतर काय होतं, नंतर त्याला इतकी सवय होऊन जाते की तो इकडे तिकडे बघताना, शिट्टी वाजवताना मस्तपैकी एका हाताने सुद्धा एका हाताने सुद्धा ते धरतो, हँडल धरतो आणि पाय मारतो भराभर. गाडी चालवायचं पण तसंच असतं. पोहायला गेलेला मुलगा सुद्धा तसाच, त्याला सगळं काही नंतर सवयीने यायला लागतं. सवय तुम्हाला झाली म्हणजे इंद्रिया पडले वळण म्हणतात तसं, की एकदा सवय झाली की मग भराभर आणि मग ते त्याचं काय होतं, तो त्याचा स्वभावच बनतो. मग त्याच्यासाठी त्याला वेगळे कष्ट करावे लागत नाही. आधी कष्ट करावे लागतात, पण एकदा ती स्थिती निर्माण झाली की मग त्याला कष्ट काही करावे लागत नाही. हवंय मला पाणी.